जालना के अंतरावली से मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल को अंतरावली आकर मराठा समाज के सामने खुली बहस करने की चुनौती दी। जरांगे ने कहा है कि सरकार और आंदोलन की ओर से दी जा रही जानकारी में कौन सही है और इसका फैसला समाज स्वयं करेगा। उन्होंने कुनबी प्रमाण पत्र के लिए आवेदन करने वाले लोगों से 28 तारीख को अंतरावली पहुंचने की अपील की है। जरांगे ने सरकार के उन दावों पर भी सवाल उठाए जिनमें बलिदानी परिवारों को नौकरी, सैकड़ों मामलों की वापसी और 58 लाख कुनबी रिकॉर्ड के आधार पर प्रमाण पत्र जारी करने की बात कही है। उन्होंने आरोप लगाया कि नए रिकॉर्ड खोजने की प्रक्रिया ठप है और सरकार मराठा समाज को गुमराह कर रही है। साथ ही चेतावनी दी गई कि 58 लाख कुनबी रिकॉर्ड में कोई कटौती नहीं हुई है तो मराठा समाज सड़कों पर उतरकर बड़ा आंदोलन करेगा। परवाच्याला माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली। पेंडन्सी नाहीये अर्जाची। मी पेंडन्सी दाखवतो तुम्हाला, पाठवा तुमचा माणूस। कालच माझ्याकडे मला वाटतं लाडसांगवी गाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि जिल्ह्यात, पडूळ आडनावाचे लोक आहेत, तिथं 7,000 लोक आहेत। त्यांच्या एकाचं चुलत्याला दिले, दुसऱ्याला द्यायनातच का द्यायना, तर ते म्हणले तो याकडे म्हणजे याच्याकडे वावर आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावाकडे, याच्याकडे वावर नाही, येणी फुकलं फिकलं असं पाहिजे, इकलं फिकलं असं वावर नाही। ही चूक आहे आमची, वावर नाही फक्त ही चूक आहे का? शेतकरी मराठा आहे, एखादा शेत मजूर आहे, लोकांच्या तिथे कंपनीत कामाला त्याला वावर नाही म्हणून ते रोजन जातोय ना, त्याची काय चूक? त्याच्या पोरांनी शिकून अधिकारी व्हायचं नाही का? नोंद सापडली म्हणलं प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? असे लाखांना उदाहरणं देतो, एक दोन नाही मी। तुम्ही अंतरवालीत या, आम्ही तुम्हाला उत्तर देतो सगळे समोरासमोर। मराठ्यांना पण कळू द्या, मराठी सांगते ही माहिती चुकीची का सरकार सांगते ही चुकीची, समोरासमोर आता। आणि मराठ्यांना सुद्धा सांगतो पुन्हा एकदा, ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत ना, त्यांनी आता 28 ऑगस्टला अंतरवालीत या। मला सरकारला दाखायचंय हे अर्ज केलेत, हे नोकरीत राहिले ECBC-तून, EWS मधून आणि ESBC मधून हे राहिलेले। तुम्ही नाही म्हणतात ना, तुम्ही म्हणतात ना बलिदान केलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्यात, मी दाखवतो नाही दिल्या म्हणून। तुम्ही म्हणतात ना केसेस मागे घेतले 900, मी दाखवतो हे केसेस तशाच्यात म्हणून। तुम्ही म्हणताय ना 58 लाखाचे प्रमाणपत्र दिलेत, मी दाखवतो नाही दिले। विखे पाटील साहेब, एक महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला। तुम्ही म्हणलात ना सगळं व्यवस्थित चाललंय, तुम्हाला 1 वर्षाचा काळ गेला, 29 ऑगस्ट 2025 पासून 26 पर्यंत आता एकही प्रमाणपत्र शिंदे समितीने आतापर्यंत शोधलं नाही, म्हणजे नोंदी शोधल्या नाहीत, रेकॉर्ड शोधला नाही एकही। शिंदे साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबाला 6 महिन्याचा वेळ दिलेला होता, 58 लाख नोंदी त्या माणसानं शोधल्या। तुम्हाला असं सांगितलं की परत तुमचं दुखत, काय दुखत आता सांगत नाही मी, 29 ला सांगत, म्हणजे तुमचं हे बी प्रॉब्लेम आहेत। तुम्हाला सांगायला गेलं की तुम्ही म्हणतात आमचं नावच नाही घेत। आता 1 वर्ष झालं तुमचंच नाव घेते, जपच तुमचं चालू केला, माळच घेतली मी, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, विखे पाटील साहेब। आता काय करू, तरी बंद येणार। त्यांनी 58 लाख नोंदी शोधल्यात, पण एक चूक करू नका फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेब, 58 लाख नोंदीतल्या कमी नोंदी करू नका बरं का, तुमचा तो प्लॅन चाललाय। त्याचा संशय आहे तुम्हाला? 100% सांगतो, तुम्ही 58 लाख नोंदी शोधलेल्या, तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊ, चुकीचा दबाव त्यांच्यावर टाकून 58 लाखाच्या नोंदी कमी करू नका। तुम्ही चुकीचा संदेश मराठ्यात जाईल तर तुम्हाला लय वाईट फळ भोगावं लागतं। 58 लाखातली एक बी नोंद कमी नाही झाली पाहिजे। तुमची ती प्रक्रिया सुरू आहे सध्या की 58 लाखातल्या नोंदी किती कमी होतात, म्हणजे ते शोध देतात आणि तुम्ही कमी करता का? तुम्ही पागलात काढायचं काम करू नका, नसता रस्ते बंद होतील। फडणवीस साहेब म्हणते टेंडन्सी नाहीये। मला वाटतं मराठ्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत त्यांनी अर्ज केलेले घेऊन यावं की आम्ही अर्ज केलेला आहे, एक क्रमांक। दुसरा, ज्यांनी केलेले त्यांनी पटापट करा। तिसरं की 58 लाख नोंदी निघाल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी पण अर्ज करा। आणि ज्यांनी केलेत, जिले दिले नाहीत त्यांनी अंतरवाली ते आम्हाला दिलं नाही म्हणून, ज्यांच्याकडे रेकॉर्ड असेल ते नोंदी सापडलेल्या पण सरकार घेत नाहीये ते पण या, ज्याला नोकरी लागली ते पण या। महामंडळाच्या माध्यमातून जे परतावे थांबलेत, पोरांच्या नरड्याला फाश्या लागल्यात, यांनी उद्योजक करायला ठरवले। मराठ्यांचे पोरं लाखो पोरांना कर्ज वाटलं, आता परताव्यामुळे पोरांचं सिव्हिल खराब व्हायला लागले। त्यात भाजपचे लोक नाहीत का पोरं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून फायली करणारे भाजपचे पोरं नाहीत का? ही कोणता तुझा भाव आहे तुमचा? मग भाजपचे आहेत ते काही पोरं म्हणून फाशील देणार का? यासाठी झक मारायला मतदान केलं का तुम्हाला? मी लाईन दाखवतो कोणाकोणाकडे कर्ज आहेत, कोणाचे व्याज परतावे आले नाहीत, आणि 1 दिवसात तुकडा पाडायचा। आणि मराठ्यांना सांगतो, ज्यांनी ज्यांनी अर्ज केले, ज्यांना नोकऱ्याला दिल्या नाहीत ECBC-तून, EWS मधून,
कुणबी प्रमाणपत्राचे अर्ज दिलेत. यांनी अंतरवालीत येऊन बसा, प्रश्न सुटूस तर माघारी जायचं नाही. कारण प्रश्न सोडल्याशिवाय मी बी हटत नाही आणि तुम्हाला उठून देत नाही. आणि सरकारचं बी धोरण बघतो कसं आहे. आणि मराठ्यांनी जर रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार.